दिल्लीतल्या केजरीवालांच्या सत्तेचा भाजपला सुरुंग। तब्बल 27 वर्षांनी दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार। दिल्लीमध्ये विकास आणि सुशासनाचा विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया। दिल्लीकरांचं रोजचं जगणं उत्तम बनवण्यात कसर सोडणार नाही, मोदींचं आश्वासन। 10 वर्षांनी दिल्लीमध्ये सत्तांतर। सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचं आम आदमी पक्षाचं स्वप्न भंगलं। जनतेनं केजरीवालांना नाकारलं। नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव। भाजपच्या परवेश वर्मा यांच्याकडून केजरीवाल यांचा पराभव। सत्तेसाठी आम्ही राजकारणात आलो नाही, विरोधकाच्या भूमिकेमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करणार। पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का। जंगपुरा मतदारसंघामधून आपचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा 600 मतांनी पराभव। भाजपच्या तरविंदर सिंह मारवा यांचा झाला विजय। शकूर बस्तीमधून आपचे उमेदवार सत्येंद्र जैन यांचा पराभव। भाजपचे कर्नल सिंग हे विजयी। कालकाजी मतदारसंघामधून मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय। एकीकडे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला असताना आतिशी यांनी आपला गड राखला। जनतेनं माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद। आम्हाला निकाल मान्य। भाजपच्या विरोधात लढा सुरूच राहणार, आतिशी यांची प्रतिक्रिया। दिल्लीकरांनी पुन्हा एकदा राहुल गांधींना नाकारलं। दिल्लीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव। आतापर्यंत आलेल्या निकालानुसार काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये। काँग्रेसमुळे दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांचा पराभव। आप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये झालेल्या मतांच्या विभाजनाचा भाजपच्या उमेदवाराला फायदा। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व 23 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त। राष्ट्रवादीला मिळाली केवळ 0.3% मतं। दिल्लीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी लवकरच भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक। भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांची माहिती। भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू। परवेश वर्मा, मजिंदर सिंग सिरसा, मोहन बिष्ट, विजयेंद्र गुप्ता हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये। केजरीवाल यांचा पराभव करणारे भाजपचे परवेश वर्मा मुख्यमंत्रीपदासाठी सगळ्यात आघाडीवर। केजरीवाल यांचा पराभव करून परवेश वर्मा ठरले जायंट किलर। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयामध्ये जाणार। भाजपच्या विजयानंतर मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार। दिल्लीकरांचं भ्रष्टाचाराच्या विरोधात विकासाला मत। दिल्लीचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी दिल्ली विधानसभेमध्ये निकालावरती दिली प्रतिक्रिया। राजकारणामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा केजरीवालांच्या वल्गना। स्वतः दारू घोटाळ्यामध्ये अडकले। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत देखील अडथळा आणला। स्मृती इराणी यांचा केजरीवालांवरती निशाणा। आणखी लढा आपापसामध्ये। दिल्ली विधानसभा निकालावरती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस वेगळे लढण्याचा भाजपला झाला फायदा। दिल्ली विधानसभा निकालावरती खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अरविंद केजरीवाल यांचे विचार चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची केजरीवालांच्या पराभवावरती प्रतिक्रिया। दिल्लीच्या जनतेनं भाजपवरती विश्वास दाखवला। आम्ही दिल्लीला प्रदूषणमुक्त आणि जगातील सगळ्यात सुंदर शहर बनवू इच्छितो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली निकालावरती प्रतिक्रिया। स्वाती मालिवाल यांच्याकडून वस्त्रहरणाचा फोटो पोस्ट। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केला फोटो पोस्ट। मोदींच्या गॅरंटीची कमाल। दिल्लीतील विजयावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसला मतदारांनी पुन्हा एकदा धूळ चारली, शिंदेंचं टीकास्त्र।
गेल्या 10 वर्षात आपच्या रूपानं दिल्लीच्या विकासामध्ये जो अडथळा निर्माण झाला होता तो दूर झाला. दिल्ली विधानसभेच्या निकालावरती भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. अचानक उगवलेल्या राजकीय भांडकुळाला दिल्लीकरांनी फटकारलं. राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तर मोठा भोपळा देऊन दिल्लीकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. आशिष शेलार यांची एक्स पोस्ट. दिल्ली विधानसभेच्या निकालानं मोदींचा करिश्मा कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये 27 वर्षांनी भाजपचा मुख्यमंत्री होत असल्यानं आनंद. निकालावरती मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. दिल्लीकरांचे गिरीश महाजनांनी मानले आभार. जनता भाजपसोबत असल्याचं दिल्लीच्या निकालानं दाखवून दिलं. भाजप आमदार चित्रा वाघ यांची दिल्लीच्या निकालावरती प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये 27 वर्षांनी सत्तांतर होणार. शिवसेना नेत्या शायना एनसी यांची दिल्ली निकालावरती प्रतिक्रिया. दिल्लीकरांनी आपला नाकारल्याचीही दिली प्रतिक्रिया. काँग्रेस आपनं समन्वय साधला नाही. परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळत नकळत भाजपची बी टीम प्रमाणेच काम करून गेले. ही शोकांतिका आहे. दिल्ली विधानसभा निकालावरती रोहित पवार यांची एक्स पोस्ट. दिल्लीमध्ये भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी. पक्षाचा झेंडा घेऊन ढोल ताशाच्या तालावरती कार्यकर्त्यांचा ठेका. दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये जय श्रीरामच्या घोषणा. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांच्या घोषणा. मोदी है तो मुमकिन है या कार्यकर्त्यांकडून दिल्लीमध्ये घोषणा. फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लाडूंचं वाटप. एकमेकांना लाडू भरवत दिल्या विजयाच्या शुभेच्छा. भाजपच्या विजयानंतर दिल्लीमध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयासमोर ढोल वाजवून जल्लोष. दिल्ली विधानसभेमध्ये भाजपला यश. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत ढोल ताशाचा गजर करत केला जल्लोष. दिल्ली विधानसभेमधील विजयानंतर मुंबईमध्ये भाजपचा विजय जल्लोष. मुंबई भाजप कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडत ढोल ताशे वाजवत कार्यकर्त्यांचं विजयी सेलिब्रेशन. दिल्लीतल्या निकालानंतर ठाण्यामध्ये सुद्धा भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर जल्लोष. ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतषबाजी. पुण्यात दिल्लीमधल्या भाजपच्या विजयाचा जल्लोष. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील पक्ष कार्यालयाच्या बाहेर मोठा जल्लोष. दिल्लीमध्ये मिळालेल्या यशानंतर नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये आनंदोत्सव. एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला. धुळ्यात देखील दिल्लीतल्या विजयाचा फटाके फोडत जल्लोष. राम मंदिरामध्ये भाजप कार्यकर्त्यांची महाआरती. एकमेकांना पेढे भरवत केला आनंदोत्सव साजरा. दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके. कणकवली बस स्थानकाच्या समोर फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष. गोरेगाव पश्चिमेमध्ये सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांच्या वितरणाचा मार्ग मोकळा. पुनर्वसित इमारतींना मिळाली ओसी. 16 फेब्रुवारीला 672 घरांपैकी 629 घरांसाठी म्हाडा मंडळाकडून सोडत काढली जाणार. मुंबईमध्ये 50 ते 60 मजल्यांपर्यंतच्या इमारतीच्या बांधकामासाठी हायराईज कमिटीच्या परवानगीची गरज नाही. नगर विकास विभागाच्या महत्त्वाचा फेरबदल. मुंबईतल्या इमारतींची उंची अधिकच वेगानं वाढणार. राज्याच्या दुर्गम भागामधील निवासी आश्रमशाळांमध्ये भाजपचे आमदार आणि खासदारांचा मुक्काम. पालघरच्या विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी जव्हारच्या वावर वांगणीमधील आश्रमशाळेमध्ये मुक्काम करत समस्या जाणून घेतल्या. मुंबई महानगर प्रदेशचा विकास ग्रोथ हब म्हणून करण्यात येणार आणि यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्ती. MMRDA कडून ग्रोथ हबचा आराखडाही तयार. इरॉस इंटरनॅशनल मीडिया आणि इतर संस्थांमधील कथित निधी अपहार प्रकरणामध्ये ईडीची मुंबईमध्ये छापेमारी.
वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरामध्ये ट्रेनमध्ये महिलेवरती झालेल्या अत्याचारानंतर रेल्वे पोलीस ऍक्शन मोडवरती। रेल्वे स्थानकामध्ये दिवसरात्र हमालांवरती पोलिसांची करडी नजर राहणार। मध्य रेल्वे मार्गावरती रविवारी माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक। सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत मेगा ब्लॉक। ज्येष्ठ पत्रकार आणि मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचं निधन। वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कारानं होते सन्मानित। माघ एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिर सजलं। पुण्यातील भाविकांकडून मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। माघ एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये 5 लाख भाविक दाखल। पहाटेच विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न। पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरी हजारोंच्या संख्येनं भाविकांचा महासागर। विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी। सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाच्या निमित्तानं कृष्णा नदीला नेसवली साडी। कृष्णामाईची ओटी भरण्याचा कार्यक्रमही संपन्न। कृष्णा नदीवरील सरकारी घाट आणि आयर्विन पुलाला देखील आकर्षक सजावट। पुण्यातल्या ठाकरेंच्या शिवसेनेची राहुल सोलापूरकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुणे पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुणे पोलीस राबवणार गुन्हेगार दत्तक योजना। गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा निर्णय। या अंतर्गत पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यावरती काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।